राज्यसभेसाठी राष्ट्रवादीकडून राजेंद्र जैन यांना उमेदवारी। सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी गोंदियाच्या राजेंद्र जैन यांची वर्णी। जैन हे प्रफुल्ल पटेलांचे निकटवर्तीय। नवी दिल्लीमध्ये आज इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक। 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांनंतर होणार महत्त्वाची चर्चा। उद्धव ठाकरे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे राहणार उपस्थित। नाशिक TCS धर्मांतरण प्रकरणामध्ये मुख्य संशयित आरोपीचा धक्कादायक जबाब। पीडितेला घरी नेऊन नमाज पठणाचं प्रशिक्षण दिलं। आरोपी निदा खानची कबुली। तीन महिन्यांमध्ये गॅस सिलेंडर 89 रुपयांनी महागला। इतर देशांच्या तुलनेमध्ये भारतात सिलेंडरचे दर कमीच। केंद्र सरकारचं स्पष्टीकरण। मुंबईमध्ये वॉटर टँकर असोसिएशनचा आजपासून बेमुदत संप। मागण्या मान्य न झाल्यामुळे संपाचा बडगा। टँकरवर अवलंबून असणाऱ्या मुंबईतील व्यवसायांना बसणार फटका। बुलढाण्यामध्ये पाण्याची गंभीर टंचाई निर्माण होण्याची शक्यता। येळगाव धरणामध्ये फक्त 15 दिवसांचा पाणीसाठा शिल्लक। पाणी जपून वापरण्याचं आमदार संजय गायकवाडांचं आवाहन। राज्यामध्ये अनेक ठिकाणी आनंद घनांची आनंद वार्ता। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मान्सूनचा प्रवेश। मुंबई पुण्यामध्ये मान्सूनची शक्यता। आज विदर्भातील 5 जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट। पावसाळा उंबरठ्यावर असताना सुद्धा नागपूरमध्ये उष्णतेचा तडाखा अजूनही कायम। काल कमाल तापमान 43.8 अंशांवर। ब्रह्मपुरीमध्ये सर्वाधिक 45.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। दिल्ली विमानतळावर वादळासह पावसामुळे विमानांचं नुकसान। टर्मिनल 2 वरील एअर इंडियाच्या 3 विमानांचं नुकसान। धावपट्टीवरील उपकरणं आदळली आणि त्यामुळे विमान सेवेमधून बाहेर। डॉमिनिकन रिपब्लिकमध्ये खासगी विमान धावपट्टीवर कोसळलं। टेक ऑफ दरम्यान विमान क्रॅश। भीषण अपघातामध्ये पायलट आणि को पायलटचा मृत्यू। इस्रायल इराण युद्ध पुन्हा पेटलं। ट्रम्प यांचा विरोध असूनही नेतान्याहूंकडून इराणवर हल्ले। इस्रायलने इराणमधील अनेक ठिकाणी डागलं बॅलिस्टिक मिसाईल्स। इस्रायल लेबनॉन संघर्षाचा जागतिक तेल बाजाराला फटका। युद्धविराम संपताच कच्च्या तेलाचे दर कडाडले। ब्रेंट क्रूड आणि US क्रूड तेल दरांमध्ये मोठी वाढ। आणि फिलिपाईन्समध्ये 7.8 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप। दक्षिणेकडील मिंदानाओ बेटावर भूकंपाचे धक्के। भूकंपामुळे फिलिपाईन्ससह इंडोनेशिया किनारपट्टीवर सुद्धा त्सुनामीचा धोका।